आमच्या मित्राला बघून द्याय नाही. हे बघा इथं आलेला आहे आमचा ओम. ओम ओम त्याच्या मागं मागं चाललाय. धनंजय पण त्याच्या मागं मागं चाललाय. पण काय त्याला एक पण भाव देऊ नाही राहिला. आता कायच करू काय नू. आम्ही आलो होतो इकडं. ते नाल्यात पण जाईन थोड्या वेळात. बघून घ्या तुम्ही. त्याच्या मागं मागं लागले तो तिकडेच बोलू राहिलाय पोरीसोबत. तोंड पण दिसून द्याय नाही तो. त्याला म्हणलं की इकडे बघ तो बघा नाही पण येस तवा इकडे बघ रे. बघा तेव्हा आम्हाला शिवे देऊ राहिला. बघा प्रेमात पडल्यावर अशी येडे होते. त्याच्यामुळे प्रेमात पडू नये. पडता पडता वाचला तो आता. आणि तो आता बघा कसा चालत 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 पोरीसोबत बोलत चालू राहिलाय. हा बघा थोड्या वेळात आणखीन पण वेडा होईन तो. बघा थोड्या वेळाने असं अख्ख्या पार्कला वेडा जरी घातला नाही. हे बघा किती 2, 3, 4 एकराचं हे पार्क आहे. त्या तिकडल्या शेंड्यापासून तो इकडं आलेला आहे. आणि इथून ते कोपऱ्यापासून इकडं आलेला आहे. तरी त्याचं काय बोलणं झालं नाही आहे. तो हा असं चालत चालत चाललाय ना. आम्ही त्याच्या मागं बघत बघत चाललोय. बघून घ्या मित्रांनो. हे बघा आता दगड उतरून राहिले आमच्या. हे बघा आता काय. हा धनंजय आणि हा ओम त्याच्या मागं मागं मोबाईल मागून राहिले त्याच्याकडून आयफोन. त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढायचे त्यांना. हे फोटोसाठी आलेले आहेत. पण तो काय मोबाईल देऊ नाही राहिला यांना. तुम्हीच सांगा मित्रांनो. आता प्रेमात वेडे झाल्यावर काय करायचं. हे खूपच म्हणजे खूपच ते डोक्याच्या वर जाऊ राहिलाय हा प्रेमाच्या वर. त्याच्यामुळे तुम्हीच सांगा आता काय करायचं याच्यावर. प्रेम करावं तर थोडंच करावं माणसानी. इतकं केलं ना वेडे होतं माणूस. आम्हाला रील काढायची आहे त्यामुळे आम्ही मोबाईल मागून राहिलो. हा धनंजय हा ओम. ते काय दिसून नाही राहिली तुम्हाला. हा धनंजय हा ओम आणि हा बघा ते स्तवन. पण आता तिकडे गेलेला आहे तो मोबाईलवर बोलत बोलत. थोड्या वेळाने तो तिकडल्या कोपऱ्याला पण जाऊ येईन. हे बघा बघून घ्या तुम्ही. तिकडे पण जाणार आहे थोड्या वेळाने तो. हा बघा धनंजय. तो काय मोबाईलच नाही देऊ राहिला. बघून घ्या एकदा. तो फक्त फोनवर बोलू राहिलाय. ओम त्याला मागतोय मोबाईल पण ओमला काय मोबाईल द्याय ना. मोबाईल देऊ नाही राहिला का. मला म्हणलं होतं मित्रांनो तो तिकडं पण जाणार. आणि तो तिकडून जाऊन आलेला आहे आता. हा बघा दिसतोय तो तुम्हाला. तर बघा तिकडे चालू राहिला तो. प्रेमात येडे होते मुलं. हे 100% खरं आहे. चला आजचा ब्लॉगला आपण एंड करू.